टॉपिक डिस्कस करणार आहोत आपण. आपला ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस आटोपलाय. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँडचे दोन पार्ट आपण पाहिले होते, ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. ॲडेनोहायपोफायसिसला बाळांनो आपण काय म्हटलं होतं की तो एक सौतेला बेटा असं कन्सिडर केलं होतं आणि न्यूरोहायपोफायसिसला आपण सगा बेटा असं कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. दोघांचे सिक्रेशन आपण बघितलंय. लक्षात ठेवा, पेपरमध्ये कोणीही तुम्हाला पर्टिक्युलरली मोठा क्वेश्चन हार्मोनवर विचारणार नाही. फक्त तुम्हाला पिट्युटरी ग्लँड मधून कुठले हार्मोन रिलीज होतात दोनही याचे सांगायचे आहेत, ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये काय हिस्ट्री दिली आहे ते इम्पॉर्टंट नाहीये, फक्त तो काय करतोय. हायपर सिक्रेशनमुळे कुठले प्रॉब्लेम कॉज होत आहेत आणि लोअर सिक्रेशनमुळे कुठले कॉजेस मधले म्हणजे डिसीजेस कॉज होत आहे हे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बघा आता पर्टिक्युलरली आपल्याला त्याच्यातलाच एक पोर्शन आपला जो सुटलाय तो बघायचा आहे, पार्स इंटरमीडिया. पार्स इंटरमीडिया कुठे असतो रे हा रिजन प्रेझेंट? पार्स इंटरमीडिया हा रिजन कुठे प्रेझेंट असतो सांगा? पिट्युटरी ग्लँडच्या सेंटर पॉइंटला. हे आपण पिट्युटरी ग्लँडचे दोन पोर्शन बघितले होते, ॲडेनो आणि न्यूरो. ठीक आहे. आपण काय म्हटलं होतं, ॲडेनोहायपोफायसिसचे तीन पार्ट आहे. पारस डिस्टॅलिस जे इथे पाहिलं होतं आपण, पारस इंटरमीडिया आणि आतमध्ये ज्या ट्यूब्स असतात त्याला आपण काय म्हटलं होतं, पारस ट्युबरॅलिस. हे तीन पोर्शन डोक्यात ठेवा. ॲडेनोहायपोफायसिसचे तीन पोर्शन असतात, पारस इंटरमीडिया, पारस डिस्टॅलिस आणि पारस ट्युबरॅलिस. आता आपण जो पारस इंटरमीडिया आहे ते काय काम करतं ते बघणार आहोत. ठीक आहे. पारस इंटरमीडिया काय करणार बाळांनो? पारस इंटरमीडियाचं काम असतं, एक हार्मोन रिलीज करतो, त्याचं नाव आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. बाकीचं काही वाचायचं नाही आपल्याला, काय सांगते फक्त ते रीड करा. ठीक आहे. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करणार? मेलॅनिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. मेलॅनिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. ठीक आहे. मेलॅनिन बघा, आपण एक ग्लँड बघितली होती, आठवा? पिनियल ग्लँड बघितली होती. पिनियल ग्लँड कुठे बघितली होती बाळांनो आपण? पिनियल ग्लँड कुठे बघितली होती? डायन्सेफॅलॉन मध्ये बघितली आहे ना आपण, ब्रेनच्या या पोर्शन मध्ये. इथे पिनियल ग्लँड प्रेझेंट असते असं आपण बघितलंय डायन्सेफॅलॉन रिजन मध्ये. हा हायपोथॅलॅमस असतो, हे थॅलॅमस असतात, हे सगळं झालेलं आहे आपलं. आणि इथे आपण बघितली होती पिनियल ग्लँड प्रेझेंट आहे. तर पिनियल ग्लँड कुठला हार्मोन रिलीज करतोय? तो हार्मोन वेगळा आहे, तो मेलॅटोनिन झाला. हा मेलॅनिन झाला. याचं नाव काय आहे? मेलॅनिन. आता मेलॅनिन इन केस ऑफ अ ह्युमन बिईंग, पारस इंटरमीडिया ही रिड्यूस फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. इट प्रेझेंट इन रिड्यूस्ड फॉर्म. काय म्हणते मी? पारस इंटरमीडिया ही हा जो पोर्शन आहे हा ह्युमन बिईंग मध्ये रिड्यूस फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो आणि लोअर वर्टिब्रेट मध्ये पर्टिक्युलरली प्रेझेंट असतो. लोअर वर्टिब्रेट. आपल्याला एक्झाम्पल दिले नाहीये तर आपण जास्त डोकं लावणार नाही. आपण काय डोक्यात ठेवणार? फक्त मेलॅनिन हार्मोन रिलीज होतं. आणि तुम्हाला माहिती आहे मेलॅनिनचं काय काम आहे रे? स्किन पिगमेंटेशन. सावळा, गोरा, जे काही शेड्स असतात कलरचे, असं कोणी आहे का ह्युमन बिंग मध्ये की एक खूप पांढरा आणि एक खूप डायरेक्टली काळा? मध्ये कुठले शेड प्रेझेंट नसतात का? येस ऑर नो? असतात ना. म्हणजे ह्युमन बिंग मध्ये असं नाहीये की एक एकदमच पांढरा राहणार आणि एक एकदमच काळा राहणार. त्याच्या मधले पण शेड प्रेझेंट असतात. कोणाचा कलर थोडासा डीम असतो, कोणाचा त्याच्यापेक्षा लाईट असतो, कोणाचा खूप डार्क असतो, कोणाचा थोडा डार्क असतो. असे शेड्स ह्युमन बिंगच्या स्किनचे तुम्हाला पाहायला मिळतात. हे जे शेड्स आहे बाळांनो, हे बिकॉज ऑफ मेलॅनिन असतं. ज्याच्या बॉडीमध्ये जसा ज्या प्रमाणात मेलॅनिन सिक्रेट होणार तसा स्किनला कलर येणार. जास्त जर मेलॅनिन सिक्रेट होत असेल तर ऑब्विसली तो पर्सन डार्क कलर म्हणजे त्याची स्किन काळी असणार. काळी म्हणजे डार्क शेड असणार.
आणि ज्याच्यामध्ये मेलॅनिन सिक्रेशन कमी असतं तो गोरा माणूस असतो. ठीक आहे. तर आपल्या स्किनला जो कलर येतो, पिगमेंटेशन येतो, इट जस्ट बिकॉज ऑफ द मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. डोक्यात ठेवा MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. क्लिअर आहे इतकी गोष्ट? क्लिअर आहे? इज इट क्लिअर एव्हरीवन? कोणाला काही डाऊट? चला नेक्स्ट पोर्शन बघा बाळांनो. नेक्स्ट ग्लँड बघायची आपल्याला, पिनियल ग्लँड. कुठे प्रेझेंट असते पिनियल ग्लँड? पिनियल ग्लँड काय डोक्यात ठेवायचं आहे? इतक्या साऱ्या ग्लँड्स आहेत, कोणाकोणाला डोक्यात ठेवणार आहात त्याच्यापेक्षा टेक्निकली ग्लँडचा अभ्यास करायला शिका. इट इज प्रेझेंट ऑन द रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉनच्या रूफवर प्रेझेंट आहे. रूफ माहिती आहे ना? हा, असा असा मी फक्त डायग्राम अशी फॉर्मॅलिटीसाठी ड्रॉ करून दिली होती. असा डबा राहत नाही तिथे, एक टँकर लाईक स्ट्रक्चर राहतं. ठीक आहे. आणि या साईडला पिनियल ग्लँड प्रेझेंट असते. हिअर इट इज पिनियल ग्लँड इथे प्रेझेंट असते. ठीक आहे. तर हा झाला रूफ. रूफ म्हणजे छत. डायन्सेफॅलॉन हा पोर्शन आहे आणि याच्या छत वरच्या पोर्शनला प्रेझेंट असतो पिनियल ग्लँड. त्याच्यानंतर इन बिटवीन कोणाच्या मध्ये सांगितलंय, खरं तर या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये, तो टेक्स्टबुक मध्ये दिलाय त्याच्यामुळे आपल्याला स्टडी करायचं आहे. इन बिटवीन टू सेरेब्रल हेमिस्फियर. सांगा सेरेब्रल हेमिस्फियरला काय म्हटलं होतं आपण? सेरेब्रल हेमिस्फियरला काय म्हटलं होतं बाळांनो आपण? आपण म्हटलेत ना ब्रेनचे दोन तुकडे आहेत, राईट ना? आपण काय म्हटलंय? ब्रेनचे दोन तुकडे आहेत. एक तुकडा या साईडला ठेवलाय, एक तुकडा या साईडला ठेवलाय. राईट सेरेब्रल हेमिस्फियर, लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. आणि मध्ये जोडणाऱ्या बँडला काय म्हटलं होतं रे आपण? मध्ये जोडणाऱ्या बँडला काय म्हटलं होतं बाळांनो आपण? व्हेरी गुड. कॉर्पस कॅलोझम असं नाव दिलं होतं आपण त्याला. ठीक आहे. त्या दोघांच्या मध्ये जस्ट हे दोन तुकडे आहेत आणि त्याच्या बॅक साईडला सेंटर पॉइंटला काय प्रेझेंट असते? पिनियल ग्लँड प्रेझेंट असते. इट इज सेन्सिटिव्ह टू दी बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. लाईटच्या बायोकेमिकल सिग्नल्सला काय असते म्हणते? काय असते? सेन्सिटिव्ह असते. म्हणजे बाळांनो बघा किती गंमत आहे. रात्री अंधार पडायला लागला की पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट होते, कारण की ती सेन्सिटिव्ह आहे, लाईटशी सेन्सिटिव्ह आहे. लाईट कमी झाला की तिची ऍक्शन सुरू. म्हणजे तुम्हाला असं कन्सिडर करा की जसं जसं अंधार पडतो, जशी जशी रात्र होते तसं तसं तुम्हाला मेलॅनिन सिक्रेशनचं प्रमाण वाढत राहतं. सॉरी, मेलॅटोनिनचं स्लीप हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला झोप यायला लागते. ठीक आहे. दुपारी पण तुम्ही छान असे लाईट बीट बंद करून असं अंधार करून झोपले की मस्त झोप लागते. लागते की नाही लागत? हो की नाही? येस ऑर नो? कारण ते काय असतं बाळा, ही जी ग्लँड आहे ही ग्लँड सेन्सिटिव्ह असते टुवर्ड्स द बायोकेमिकल सिग्नल. लाईटच्या बायोकेमिकल सिग्नल्सला सेन्सिटिव्ह असते, म्हणजे हिला जास्त लाईट बर्दाश्त होत नाही. त्याच्यानंतर कुठला हार्मोन रिलीज करते? पिनियल ग्लँड कुठला हार्मोन रिलीज करते? मेलॅटोनिन. याच्या आधी जो पाहिला आपण पारस इंटरमिडिया, तर मेलॅनिन हा मेलॅटोनिन. दोघांमध्ये डिफरन्स डोक्यात ठेवा. इट इज कॉल्ड ॲज अ स्लीप हार्मोन. काय म्हणतो याला? स्लीप हार्मोन. झोपायसाठी झोप आणणारा हार्मोन म्हणजे स्लीप हार्मोन. मेलॅटोनिन हार्मोन रिलीज होतो इथून, पिनियल ग्लँड रिलीज करते. त्याच्यानंतर काय म्हणतो आहे? इट मेंटेन द सायकल, स्लीप सायकल, स्लीप वेक सायकल. स्लीप अवेक सायकल म्हणजे काय रे? सांगा. बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करते म्हणते. स्लीप वेक सायकल म्हणजे काय? की तुम्हाला झोपायचं केव्हा आहे आणि झोपेतून उठायचं केव्हा आहे. तुम्हाला झोपायचं केव्हा आहे आणि झोपेतून उठायचं केव्हा आहे. ही जी 24 अवरची सायकल असते आपली, रात्र आणि दिवस 12 पार्ट मध्ये डिवाइड होते ना, ही जी सायकल आहे, सायकल मेंटेन करण्याचं काम कोणाचं बाळांनो? मेलॅटोनिन. मेलॅटोनिनवर कोणाचा इफेक्ट होतो? एक तर टेम्परेचर, ठीक आहे,
कुठल्या कुठल्या गोष्टीचा इफेक्ट होणार मेलॅटोनिनवर? टेम्परेचरचा, मेटाबॉलिझमचा आणि रिप्रोडक्टिव्ह सायकलचा. बघा काय होतो याचा अर्थ. टेम्परेचर, मला सांगा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं म्हणजे तुम्हाला ताप जर आला, फीवर जर आला तर तुम्हाला झोप येते का रे? जर तुम्हाला बरं नाही आहे, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर झोप येते की नाही येत? दुखणं भरल्यासारखं होते ना बॉडीमध्ये, असं वाटतं पळवून राहायचं, झोपून राहायचं, हो की नाही? येस ऑर नो? जेव्हा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये एखादं डिस्ट्रॅक्शन होते, मेटाबॉलिझम बिघडते, तुमच्या बॉडीमध्ये एखादं डायजेशन म्हणा किंवा कुठला पण प्रॉब्लेम झाला इंटरनली, तरी तुम्हाला झोप आल्यासारखं वाटते, आळस आल्यासारखं वाटते, कारण हे डायरेक्टली तुमच्या बॉडीच्या मेलॅटोनिनवर इफेक्ट करत असतात. रिप्रोडक्टिव्ह सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा फिमेलमध्ये सुरू असते तेव्हा आपण मेन्स्ट्रुएशनच्या ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन अगेन स्लीपिंगची जी सायकल आहे ती वाढलेली असते, म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात झोप येतं. तर म्हणजे काय की टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल आपल्या मेलॅटोनिनवर काय करत असतात? इफेक्ट शो करत असतात. याच्यातलं काय डोक्यात ठेवायचं आहे? शिकवलं याच्यासाठी कारण की टेक्स्टबुक मध्ये दिलं, असं नाही व्हायला पाहिजे की मॅडमने शिकवलं नाही, एखादा क्वेश्चन पेपर मध्ये आला. ठीक आहे, तर बघा याच्यातलं काय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पोझिशन विचारणार नाही कोणी, तुम्हाला माहिती आहे डायन्सेवेलाच्या रूपमध्ये असते, इन बिटवीन सेरेब्रल हेमिस्फिअरच्या मध्ये प्रेझेंट आहे. तुम्हाला काय विचारणार? तुम्हाला विचारणार की पिनियल ग्लॅंड कुठला हार्मोन रिलीज करते. तर तुम्हाला माहिती आहे की पिनियल ग्लॅंड कुठला हार्मोन रिलीज करते? मेलॅटोनिन नावाचा हार्मोन रिलीज करते. त्याच्यानंतर याचं फंक्शन काय आहे? याला स्लीप हार्मोन म्हणतात, ही एक गोष्ट. याचं फंक्शन काय आहे की हा स्लीप वेक सायकल मेंटेन करतो, म्हणजे 24 अवरची जी बायोलॉजिकल सायकल असते आपली, झोप आणि दिवस आणि रात्र, याला मेंटेन करण्याचं काम हा करतो. आणि अफेक्ट कुठल्या गोष्टीवर? टेम्परेचर, हा पण इम्पॉर्टंट नाही ऍक्च्युली, फक्त या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे? येस ऑर नो? सांगा बाळांनो, क्लिअर आहे? ठीक है, आगे बढ़े. चलो, त्याला अंडरलाइन करून ठेवा मी जे सांगते ते. नेक्स्ट बघायचे आपल्याला थायरॉइड ग्लॅंड. थायरॉइड ग्लॅंड वर तुम्हाला मोठा क्वेश्चन येऊ शकतो. थायरॉइड ग्लॅंड वर तुम्हाला मोठा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. थायरॉइड ग्लॅंड काय पोझिशन असते रे थायरॉइड ग्लॅंडची? सांगा, थायरॉइड ग्लॅंडची पोझिशन सांगा काय असते? कुठे प्रेझेंट असते थायरॉइड ग्लॅंड? वेट अ मिनिट. थायरॉइड ग्लॅंड कुठे? याच्यासारखा बेल्ट, टायच्या बेल्ट सारखा दिसतो ना थायरॉइड ग्लॅंड, म्हणजे टायच्या बेल्ट सारखा दिसणार की नाही? ठीक आहे, डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहे थायरॉइड ग्लॅंडची. मी काही आता पर्टिक्युलर डायग्राम काढत नाही, तुमच्याकडे आहे सगळी अवेलेबल, पाहून घ्या. ठीक आहे, मला फक्त ड्रॉ काय करायचं ते बघते मी. थायरॉइड ग्लॅंड हा झाला ट्रकिया, हे झालं लॅरिंग्स, लॅरिंग्स हे झालं इस्थमस. पुन्हा एक डायग्राम दिली आहे तुमच्या बुक मध्ये, लाईक दिस. काय म्हणतात रे याला? याचं नाव काय दिलेलं आहे? इंटर फॉलिक्युलर सेल्स, राईट ना? असे असे बॉक्स, असे गोल गोल राउंडेड काढून दिले आहेत तुम्हाला बॉडीज, दिसतात टेक्स्टबुक मध्ये बघा. असं साईडला असं फ्लुइड लाईक स्ट्रक्चर काढलेलं आहे आणि याच्यामध्ये काही सेल्स प्रेझेंट आहेत.
या सेलला म्हटलेलं आहे पॅराफॉलिक्युलर सेल. पॅराफॉलिक्युलर सेल्स. ठीक आहे. आणि हे जे फ्लुइड बाजूला आहे प्रेझेंट, जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला म्हटलेलं आहे स्ट्रोमा. स्ट्रोमा. आणि हे जे सेल आहेत या सेलचं नाव काय आहे रे? फॉलिक्युलर सेल्स. डायग्राम दिसतंय का टेक्स्टबुक मध्ये? बघा डायग्राम दिसतंय का टेक्स्टबुक मध्ये? येस ऑर नो? ठीक आहे. डायग्राम कडे ऑब्झर्व करा, मी काय सांगते ते लक्षात येणार तुमच्या. थायरॉइड ग्लँडवर मोठा क्वेश्चन येऊ शकतो इफ इन केस 3 मार्क्स साठी याला, इफ इन केस 2 मार्क्स साठी याला. जर तुम्हाला 3 मार्क्स साठी किंवा 2 मार्क्स साठी क्वेश्चन आला, तर जर इफ इन केस 3 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर एक डायग्राम काढायची, 1 मार्क्स गेला तुमचा. डायग्रामला 1 मार्क्स गेला, उरलेले 2 मार्क्स. 2 मार्क्स साठी कमीत कमी 4 पॉइंट लिहावं लागतात. माहिती आहे ना तुम्हाला? 2 मार्क्स साठी किती पॉइंट लिहावं लागते बाळांनो? 4 पॉइंट. मग आता एखादा पॉइंट जर चुकीचा असला तर मग काय करणार? म्हणून आपण एखादा एक्स्ट्रा पॉइंट लिहून ठेवायचा. ठीक आहे. 4 पॉइंट काढणं एवढ्या मोठ्या याच्यातून काहीच डिफिकल्ट नाहीये. इझिली तुम्ही 4 पॉइंट एक्झिक्यूट करू शकता या पूर्ण टॉपिक मधून. पोझिशन कुठे प्रेझेंट आहे बघा, जागा त्याची. बिलो लॅरिंग्स, लॅरिंग्सच्या खाली, स्पेलिंग चुकलं जाऊ द्या. आणि अबाऊ, अबाऊ ट्रकिया, ट्रकियाच्या वरती. बरोबर की नाही? येस ऑर नो? लॅरिंग्सच्या खाली प्रेझेंट आहे ही जी ग्लँड दिसते, आणि ट्रकियाच्या वरती प्रेझेंट आहे. लार्जेस्ट ग्लँड आहे. स्मॉलेस्ट ग्लँड कोणती होती रे? स्मॉलेस्ट ग्लँड कुठली होती? व्हेरी गुड. पिट्युटरी ग्लँड स्मॉलेस्ट होती, ही लार्जेस्ट आहे. बायलोब्ड आहे. बायलोब्ड म्हणजे काय? 2 पार्ट मध्ये डिवाइड झाले. हा एक राईट आणि लेफ्ट असे 2 पार्ट मध्ये डिवाइड झाले. ठीक आहे. हे जे दोनही लोब आहेत, राईट अँड लेफ्ट लोब, एका बँडनी अटॅच झालेले आहे. अटॅच विथ बँड. त्या बँडचं नाव काय रे? इस्थमस. डोक्यात ठेवा हे नाव. त्या बँडचं नाव काय आहे? इस्थमस. दिसतंय का? येस ऑर नो? हा जो बँड आहे मधला बाळांनो, याला इस्थमस म्हणतात. आता हे जे थायरॉइड ग्लँडचे लोब्स आहे, याला जर आपण कापलं मधातून, ट्रान्सफर सेक्शन जर घेतला याचा, तर ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसणार? हे जे लोब्स आहे हे एकमेकाशी कनेक्टेड झाले. राउंडेड फॉलिकल्स आहेत. आता मी लिहत नाही, इकडे बघा. हे जे राउंडेड फॉलिकल्स आहेत, हे राउंडेड फॉलिकल्स, यांचं नाव आहे इंटरफॉलिक्युलर सेल्स. हे राउंडेड फॉलिकल्स एकमेकांना कनेक्टेड झालेले आहेत. बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, राउंडेड जे फॉलिकल्स आहेत ते एकमेकांना कनेक्टेड झालेले आहेत विथ द हेल्प ऑफ स्ट्रोमा. म्हणजे हे स्ट्रोमा काय आहे? आजूबाजूचं फ्लुइड आहे, आणि या फ्लुइडच्या हेल्पनी हे सगळे फॉलिकल एकत्र जुडलेले आहेत. जुडलेले म्हणजे एकमेकांना अटॅच नाही, पण एका फ्लुइड मध्ये फिरत आहेत, असं आपण कन्सिडर करू. आणि या फ्लुइडचं नाव काय दिलेलं आहे जे आजूबाजूला प्रेझेंट आहे? काय नाव दिलेलं आहे? स्ट्रोमा. मी काय बोलते? फास्ट होत आहे का? फास्ट होत असेल तर मला सांगत चला. ऍक्च्युली माझी स्पीड थोडी जास्त आहे, मी स्वतः ऍक्सेप्ट करते. एखाद्या वेळेस जर थोडं स्पीडनी झालं तर मला सांगा की मॅडम थोडं हळू घ्या. फास्ट होत आहे का? ओके आहे ना? बघा काय म्हटलं आपण, हे राउंडेड फॉलिकल्स तुम्हाला दिसतंय, हे फॉलिक्युलर सेल्स आहे. आणि फॉलिक्युलर सेल्स हे एका फ्लुइड मध्ये पडलेले आहेत, आणि ते फ्लुइड जे आहे फॉलिक्युलरला कनेक्ट करण्याचं काम करतात, जोडून ठेवण्याचं काम करतात. तर त्याचं नाव काय बाळांनो? स्ट्रोमा. इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण? इट हॅव्हिंग अ रिच ब्लड सप्लाय. ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे मध्ये. याच्यामध्ये रेड कलर कुठे गेला रे? याच्यामध्ये असे रेड असे दिसतात तुम्हाला सेल, बघा डायग्राम मध्ये तुमच्या असे सेल प्रेझेंट आहे. हे आहे ब्लड वेसल्स. रिच सप्लाय ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसलचा एक रिच सप्लाय तिथे दिलेला आहे. अलॉंग विथ दॅट इन बिटवीन द प्रेझेन्स ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल. या इंटरफॉलिक्युलर सेलच्या मध्ये, या राउंडेड फॉलिकल्सच्या मध्ये बाळांनो पुन्हा काही सेल प्रेझेंट आहे, त्यांचं नाव आहे पॅराफॉलिक्युलर सेल. काय नाव आहे त्याचं? पॅराफॉलिक्युलर सेल्स. आणि त्यालाच आपण पुन्हा
सी सेल्स पण म्हणतो किंवा याला क्लिअर सेल पण असं म्हणतात. क्लिअर सेल्स. काय बोलले मी, लक्ष द्या. थायरॉइड ग्लॅन्ड काय आहे म्हणते, लार्जेस्ट ग्लॅन्ड आहे, 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे, राईट अँड लेफ्ट लोब. मध्ये जो लोब आहे त्याला जोडणाऱ्याला बँडला आपण इस्तमस म्हटलेलं आहे. याला जर कापलं तर कापल्यानंतर काय दिसतं की राऊंडेड फॉलिकल्स आतमध्ये तयार झालेले आहे आणि हे राऊंडेड फॉलिकल एकमेकांना कनेक्टेड आहे विथ फ्लुइड, त्याचं नाव आहे स्ट्रोमा. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही इंटरप्टेड ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे बघा, मध्ये मध्ये ब्लड वेसल प्रेझेंट आहे, रिच सप्लाय ब्लडचा लागतो. आणि अलॉंग विथ दॅट त्याच्यामध्ये पुन्हा काय प्रेझेंट आहे, पॅराफॉलिक्युलर सेल प्रेझेंट आहे. आणि त्या पॅराफॉलिक्युलर सेलला आपण सी सेल पण म्हणतो. त्याचाच लॉंग फॉर्म आहे क्लिअर सेल. समजलं का? समजलं का? येस ऑर नो? क्लिअर आहे इतकी गोष्ट? ओके. बघा आता हे जे पॅराफॉलिक्युलर सेल आहे याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट असतो. त्या फ्लुइडचं नाव काय दिले राहिले? याच्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट आहे, त्या फ्लुइडचं नाव आहे कोलायडल फ्लुइड. कोलायडल फ्लुइड प्रेझेंट आहे या फ्लुइडच्या मध्ये. ठीक आहे. आणि हे जे सेल बनलेले आहेत, हे जे फॉलिक्युलर सेल दिसत आहेत तुम्हाला राऊंडेड, सर येस, इंटरफॉलिक्युलर सेल दिसत आहेत राऊंडेड बॉडीज. हे कशापासून बनले? इट इज मेड अप ऑफ क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स. काय म्हटलं मी? क्युबॉइडल इपिथेलियल सेल पासून हे राऊंडेड फॉलिकल्स बनलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युली हे स्ट्रक्चर कसं आहे बघा, असा एक क्यूब, त्याच्यानंतर दुसरा एक क्यूब, त्याच्यानंतर चौथा, त्याच्यानंतर पाचवा, हे असं करता करता हे असे क्यूब जोडलेले आहेत. क्यूब एकमेकांना जोडलेले आहेत. आणि तुम्ही 11th मध्ये शिकलेले असाल ॲनिमल टिश्यू मध्ये क्युबॉइडल इपिथेलियल सेल कसे दिसतात, शिकले आहात ना? हे आहेत क्युबॉइडल इपिथेलियल सेल, हे असे बनलेले आहेत. या शेप यांचा क्युबॉइडल असतो. आणि याच्या आतमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्या फ्लुइडला काय नाव दिले आहे? कोलायडल फ्लुइड. त्या फ्लुइडला काय नाव दिलंय बाळांनो? कोलायडल फ्लुइड. ठीक आहे. आता बघा, आपण एक हार्मोन बघितला होता. कुठला हार्मोन होता तो? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. कुठून रिलीज झाला होता? TSH सिक्रीट. कोणापासून सिक्रीट होतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन? सांगा. पिट्युटरी ग्लॅंड पासून. आठवत आहे का पिट्युटरी ग्लॅंड? प्रांजली, मेघना, निकिता. ठीक आहे. आपण तेव्हा काय बघितलं होतं बाळांनो की पिट्युटरी ग्लॅंडचा एक हार्मोन बघितला होता TSH. जेव्हा पिट्युटरी ग्लॅंड ऑर्डर करणार त्याला, पिट्युटरी ग्लॅंड TSH हे हार्मोन रिलीज करणार, TSH हे सिक्रीशन रिलीज करणार. तो TSH काय करतो? थायरॉइड ग्लॅंडला सांगतो की तुझ्याजवळ जे सिक्रीशन आहे ते रिलीज कर, तुझ्याजवळ जे सिक्रीशन आहे ते रिलीज कर. मग तुझ्याजवळ असणारे सिक्रीशन काय? थायरॉइड ग्लॅंड जवळ कुठले स्वतःचे हार्मोन असतात? तर थायरॉइड ग्लॅंड जवळ प्रेझेंट असणाऱ्या हार्मोनचं नाव आहे थायरोझाईन. थायरोझाईन नावाचं हार्मोन रिलीज करते. कोण? थायरॉइड ग्लॅंड. याचे पण 2 आहेत, T3 आणि T4. T3 म्हणजे काय ते सांगते. ट्राय आयोडो, स्पेलिंग सांगा रे, डोकं चालायला बंद झालं. ट्राय आयोडो थायरोझाईन. आणि दुसरा असतो टेट्रा आयोडो थायरोझाईन. बघा टेक्स्टबुक मध्ये बघा, ट्राय आयोडो थायरोझाईन आणि टेट्रा आयोडो थायरोझाईन. दिसतंय का? T3 T4 दिसले का बुक मध्ये? T3 T4. T3 म्हणजे काय? ट्राय आयोडो थायरोझाईन. T4 म्हणजे काय? टेट्रा म्हणजे 4, ट्राय म्हणजे 3.
दोन हार्मोन रिलीज करते थायरॉइड ग्लॅन्ड, एक ट्राय आयोडोथायरोझाईन आणि दुसरं टेट्रा आयोडोथायरोझाईन. ठीक आहे, इतकी गोष्ट क्लिअर आहे? इतकी गोष्ट क्लिअर आहे बाळांनो? बनलं कशापासून हे जे आहे T3 आणि T4? तुम्ही जर थायरॉइडची टेस्ट केली, थायरॉइडची जर टेस्ट केली पॅथॉलॉजी लॅबमध्ये, तर त्याच्यामध्ये एक रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये T3 आणि T4 लिहिलेलं असतं की तुमचं थायरॉइडचं सिक्रिशन कुठलं वाढलेलं आहे, T3चं वाढलेलं आहे की T4चं वाढलेलं आहे, हे तिथे मेन्शन असतं. तर T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोझाईन आणि T4 म्हणजे टेट्रा आयोडोथायरोझाईन. आता बघा, हे दोनही बनवायसाठी याच्यामध्ये काय कंपोजिशन आहे? तर याच्यामध्ये एक अमिनो ऍसिड प्रेझेंट असतो बाळांनो. अमिनो ऍसिड प्लस एक आयोडीन मॉलिक्यूल प्रेझेंट असतो. हे बनले कशापासून? एक अमिनो ऍसिड आणि आयोडीन मॉलिक्यूल, या दोघांचं हे कॉम्बिनेशन आहे. आता जर ट्राय आयोडोथायरोझाईन बनवायचं असेल तर काय होणार? तर याच्यामध्ये जो अमिनो ऍसिड प्रेझेंट असतो त्याचं नाव आहे, कुठलं नाव आहे रे? काय दिलेलं आहे? टायरोसिन आणि प्लस आयोडीन मॉलिक्यूल. ट्राय आहे ना, त्याच्यामुळे 3 आयोडीन मॉलिक्यूल. आणि इकडे बघा टेट्रामध्ये काय येणार? पुन्हा टायरोझाईन प्लस 4 आयोडीन मॉलिक्यूल. दिसतंय का रे? समथिंग इज रॉंग का? काहीतरी रॉंग झालं का? बरोबर आहे. बघा मी काय बोलले, पुन्हा रिपीट करते. दोन हार्मोन थायरॉइड ग्लॅन्ड रिलीज करते, T3 T4. याचं नाव आहे ट्राय आयोडोथायरोझाईन, याचं नाव आहे टेट्रा आयोडोथायरोझाईन. बनले कसे? तर याच्यामध्ये एक अमिनो ऍसिड आणि आयोडीन मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. जर ट्राय आयोडोथायरोझाईन बनवायचं असेल तर अमिनो ऍसिड कुठला? सेम अमिनो ऍसिड सगळ्यांमध्ये टायरोझाईन नावाचा एक अमिनो ऍसिड आहे, प्लस त्याच्यामध्ये ट्राय आयोडो आहे ना, 3 आयोडीनचे मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, टायरोझाईन प्लस 4 आयोडीन. टेट्रामध्ये 4 आयोडीन मॉलिक्यूल लागणार, ट्रायमध्ये 3 आयोडीन मॉलिक्यूल लागणार. आणि अशापासून काय तयार बनतं? काय तयार होतं इथे? T3 आणि T4 बनतं. समजलं का? T3 आणि T4 बनला. कसा बनला समजला का? समजला का रे? थायरो 9 आहे ना रे हा, तरी तर म्हटलं मी काय झालं. थायरो 9 सांगत चला ना रे थोडेसे तुम्ही. असं कधी कधी मॅडमच्या तोंडातून फंबल पण निघतात. थायरो 9. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. आता बघा, आता हे T3 आणि T4 बनले, हे बनते कुठे आणि काय प्रोसेस असते? तर काय होणार? हे जे कोलायडल फ्लुइड आहे, हे जे फॉलिक्युल्स आहेत त्याच्या आतमध्ये कोलायडल फ्लुइड आहे आणि त्या कोलायडल फ्लुइड मध्ये सगळ्यात आधी काही मॉलिक्युल्स बनतात. कोणते मॉलिक्युल असतात? मोनो आयोडो थायरो 9 म्हणजे T1. दुसरा नाव काय? वाचत चला रे, काहीच नका वाचत जाऊ तुम्ही, सगळं मॅडमनीच बोलले पाहिजे. डाय आयोडो थायरो 9 बरोबर ना? T2. T3चं नाव काय आहे? ट्राय आयोडो थायरो 9. ट्राय आयोडो थायरो 9 T3 आणि टेट्रा आयोडो थायरो 9 म्हणजे T4. बघा बाळांनो, गंमत काय आहे, हे जे कोलायडल हे राउंडेड बॉडीज आहेत, याच्यामध्ये जे फ्लुइड आहे याच्यामध्ये काय होतं? T1 प्लस T2 हे असे कंबाईन होतात आतमध्ये फ्लुइड मध्ये T1 T2 असे कंबाईन होतात आणि याच्यापासून बनत असते T3
T4 मॉलिक्यूल. म्हणजे डिरेक्टली T1 T2 असं म्हणजे डिरेक्टली T3 T4 नाही बनणार. बनवायसाठी काय करावं लागेल, T1 आणि T2 ला कंबाईन व्हावं लागेल आणि मग त्याच्यापासून T3 आणि T4 मॉलिक्यूल बनत असतात. कुठे होते हे, इनसाइड द कोलायडल फ्लुइड. आतमध्ये जे कोलायडल फ्लुइड आहे याच्या आतमध्ये ही सगळी प्रोसेस होत असते. म्हणजे T3 आणि T4 हे दोन मॉलिक्यूल बनतात, हे हार्मोन बनतात. याच्यापैकी T3 हा जो हार्मोन आहे हा लेस अमाउंट मध्ये बनतो. काय म्हटलंय, हा जो मॉलिक्यूल आहे ट्राय आयोडोथायरोनाइन हा लेस अमाउंट मध्ये बनतो. आता T3 लेस अमाउंट मध्ये बनतोय आणि T4 मोर अमाउंट मध्ये बनतोय. बट फिजिकली मोर ऍक्टिव्ह कोण असतो म्हणते, T3. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण आहे, T3 हार्मोन आहे. इतकी गोष्ट कळली का तुम्हाला, येस ऑर नो? बोर झाले का रे तुम्ही, खूप डिफिकल्ट आहे का, कठीण आहे का, खूप कठीण आहे का खूप? श्रावणी, अस्मिता, मैथिली, डिफिकल्ट वाटतंय का तुम्हाला? पुन्हा एकदा सांगू, पुन्हा एकदा सांगू, नम्रता, फाल्गुनी, येस ऑर नो? इझी आहे ना, काहीच डोक्यात ठेवायचं नाहीये. पोझिशन डोक्यात ठेवायची आहे, बँडला काय म्हणतात ते डोक्यात ठेवायचं आहे. सेक्शन घेतल्यानंतर असं दिसतं, ब्लड वेसल्स असतात, पॅराफॉलिक्युलर सेल असतात, इंटरफॉलिक्युलर सेल असतात. संपला विषय जनरल मध्ये. इकडे आलो तर दोन हार्मोन रिलीज करतात, T3 T4. बनला कसा, एक अमिनो ऍसिड प्लस आयोडीन. ट्राय असेल तर 3 आयोडीन मॉलिक्यूल, टेट्रा असेल तर 4 आयोडीन मॉलिक्यूल कंबाईन होणार. कोणासोबत, टायरोझाईन सोबत. संपला विषय. इकडे काय म्हटलं आपण, T3 आणि T2 कंबाईन झाला आणि T3 T4 बनला. हायर अमाउंट मध्ये T4 बनताय, लोअर अमाउंट मध्ये T3 बनताय. पण जरी T3 लोअर अमाउंट मध्ये बनतोय बाळांनो, तरी T3 चं फंक्शन हे मोर ऍक्टिव्ह असतं. जेनेटिकली हा खूप ऍक्टिव्ह आहे T3 ऍज कम्पेअर टू T4. चला, क्लिअर, डन. आता बघा याचे फंक्शन काय. घाबरलेले असतील कदाचित ते, मला माहित नाही. मी त्यांना कधी कधी म्हणते की मी काही ड्रॅक्युला दिकुल्यासारखी दिसते की काय. 100दा प्रश्न विचारल्यावर तुम्ही आन्सर नाही करत म्हणजे नॉर्मली असं होऊ शकते बाबा की टीचर खूप रागीट वगैरे दिसतात, मारतात बिरतात की काय. तुम्ही त्यांना तेच ना की सांगते की बाबा एकदम स्ट्रिक्ट असे बसत नका जो की धरून बांधून बांधलेले ओढलेले आहेत. आपण 4दा टॉपिक रिपीट करू. नाही, स्ट्रिक्टही आहे, जिथे व्हावं लागतं स्ट्रिक्ट तिथे होते पण. बट आता तुम्ही भेटले असते तर फटके मारले असते जिथे चुकलं तिथे. पण आता ऑनलाईन मध्ये. चला, ओके, डन एव्हरीवन, कळलंय सगळ्यांना? ओके, चला पुढे जाऊ. आता बघा, थायरॉइड ग्लॅन्ड बद्दल आपण बोललो. मग आता थायरॉइड ग्लॅन्डचा आपल्या बॉडीवर इफेक्ट काय होते? थायरॉइड ग्लॅन्ड आपल्या बॉडीमध्ये इथे प्रेझेंट आहे, माहिती आहे ना. ऍडम ऑफ ऍपल म्हणतो या पोर्शनला आपण, जो मेल्स मध्ये प्रेझेंट असतो. ह्या पोर्शनला काय म्हणतात रे, ऍडम ऑफ ऍपल. कोणामध्ये, मेल मध्ये. ओके, आणि इथे आपली थायरॉइड ग्लॅन्ड प्रेझेंट असते. थायरॉइड ग्लॅन्ड बटरफ्लाय सारखी दिसते, ठीक आहे. थायरॉइड ग्लॅन्ड काय रिलीज करते? तुम्हाला हार्मोन माहिती आहे आता, T3 आणि T4 रिलीज करते. T3 आणि T4 हार्मोन रिलीज करते. आता बघा, T3 आणि T4 हार्मोन रिलीज केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काहीतरी इफेक्ट होत असेल की नाही, ठीक आहे. तर आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले इफेक्ट होते? सगळ्यात आधी आपल्या बॉडीमध्ये बेसिक मेटाबॉलिक रेट, याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. बेसिक मेटाबॉलिक रेट, ठीक आहे. बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणजे काय बाळांनो, की आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही प्रोसेसिंग होतात, आपलं हार्टबीट, आपलं पल्स, आपलं नर्वस सिस्टीम, आपलं बॉडी वेट, आपली जे हाईट आहे ते, या सगळ्यांचा एक आराखडा म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट. ते जर नॉर्मल असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनची हाईट जर 5 फीट 5.5 आहे, तर ऑब्व्हियसली त्याला लागणारं वजन म्हणजे त्याची झाली ती बेसिक मेटाबॉलिक रेट. आपले हार्टबीट म्हणजे एखाद्याचा बीपी वाढलेला असेल किंवा एखाद्याचा बीपी लो झालेला असेल,
तो जर नॉर्मल असेल म्हणजे त्याचा बेसिक मेटाबॉलिक रेट नॉर्मल आहे. पल्स जर त्याची नॉर्मल असेल तर त्याचा बेसिक मेटाबॉलिक रेट नॉर्मल आहे. त्याचा जर ऑक्सिजन लेवल नॉर्मल असेल तर त्याचा बेसिक मेटाबॉलिक रेट नॉर्मल आहे. बट जर थायरॉइड ग्लॅंडचं सिक्रिशन कमी जास्त झालं बाळांनो, T3 किंवा T4 आपल्या बॉडीमध्ये कमी जास्त झालं तर काय होणार? बेसिक मेटाबॉलिक रेटवर इफेक्ट होणार. हो की नाही? येस ऑर नो सांगा. हो की नाही? कुठल्याही सायकलवर जर थायरॉइड ग्लॅंडनी एखादा हार्मोन जास्त रिलीज करायला स्टार्ट केलं तर ऑब्व्हियसली आपलं फंक्शन बिघडणार, आपल्या हार्टबीटवर अफेक्ट करणार, म्हणजे आपल्या बॉडीच्या सगळेच ज्या सिस्टीम आहे त्या अफेक्टेड होणार. त्याच्यानंतर काय म्हणतो आहे? इट अफेक्ट दी प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसवर अफेक्ट करतो हा. प्रोटीन सिंथेसिस कशासाठी असतं? काय फंक्शन असतं प्रोटीन सिंथेसिसचं सांगा. प्रोटीन सिंथेसिसचं अफेक्ट काय? प्रोटीन सिंथेसिस काय गरज आहे? गरज आहे का काही? प्रोटीन सिंथेसिसची आपल्या बॉडीमध्ये रिक्वायरमेंट आहे का बाळांनो काही? की उगाच प्रोटीन सिंथेसिस होते? प्रत्येक सेल प्रोटीन सिंथेसिस करतो, राईट? मग प्रत्येक सेल प्रोटीन सिंथेसिस करतो की त्याला टाइमपास करायचा आहे? प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे म्हणजे काय गरज आहे? मिलियन्स ट्रिलियन्स सेल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आहे. ईच अँड एव्हरी सेल हॅव्हिंग अ न्यूक्लियस. आणि प्रत्येक सेलच्या न्यूक्लियस मध्ये बाळांनो काय होणार? प्रोटीन सिंथेसिस होणार. काय गरज आहे प्रोटीन सिंथेसिसची? खाली पिली सुरू आहे सगळं काम, टाइमपास. प्रोटीन काय टाइमपास मध्ये बनताय असं काही आहे का? येस ऑर नो सांगा. प्रोटीन सिंथेसिसची गरज काय असते बाळांनो? प्रत्येक कॅरेक्टरला डिफाईन करण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस आहे. आपल्या ब्रेनचे सेल वेगळे आहेत, नर्व सेल म्हणतो त्याला. आपल्या मसलचे सेल वेगळे आहेत, तेच. आपल्या स्केलेटलचे सेल वेगळे आहेत, आपल्या स्किनचे सेल वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक बॉडीच्या सेल वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळे सेल प्रेझेंट आहेत. म्हणजे काय की वेगवेगळं प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये म्हणतात. नर्व सेल बनवायसाठी वेगळं प्रोटीन लागतं, मसल सेल बनवायसाठी वेगळं प्रोटीन लागतं, इपिथेलियल सेल स्किनची जे सेल असतात त्याला बनवायसाठी वेगळं प्रोटीन लागतं. स्टमकचा ऑर्गन, स्टमक हे ऑर्गन आहे, स्टमकला बनवायसाठी वेगळं सेल. लिव्हरचे सेलला आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतो. मग जे काही प्रोटीन बनत आहे ते प्रोटीन कशासाठी बनत आहे? वेगवेगळे ऑर्गनला डिफाईन करण्यासाठी, वेगवेगळे ऑर्गन बनवायसाठी वेगळे प्रोटीन बनत असतात. म्हणजे हेच प्रोटीन आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर शो करते तुम्हाला. म्हणजे लिव्हरचे सेल वेगळे, स्टमकचे सेल वेगळे, इंटेस्टाईनचे सेल वेगळे, नर्वचे सेल वेगळे, मसलचे सेल वेगळे. तर हे कशामुळे? जस्ट बिकॉज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि थायरॉइड ग्लॅंडचं सिक्रिशन कोणावर अफेक्ट करतं? प्रोटीन सिंथेसिसवर आणि आपल्या बॉडीच्या ग्रोथवर, सेलच्या ग्रोथवर अफेक्ट करतो, सेल ग्रोथ. ठीक आहे. पुन्हा काय काम करणार? थर्मो रेग्युलेशन करणार. आपल्या बॉडीमध्ये थर्मो रेग्युलेशन करण्यासाठी सुद्धा थायरॉइड ग्लॅंडचा यूज होतो. त्याच्यानंतर काही हार्मोन रिलीज करतो, हार्मोनवर अफेक्ट करतो. ॲड्रेनालाईन हार्मोन आणि नॉर ॲड्रेनालाईन हार्मोन. याच्या हे काय काम करतात हे पुढे आपल्याला येणार आहे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ॲड्रेनालाईन हार्मोन आणि नॉर ॲड्रेनालाईन हार्मोन याच्यावर सुद्धा तो इफेक्ट शो करतो. त्याच्यानंतर काय? आपल्या बॉडीच्या आरबीसीज प्रोडक्शनवर तो इफेक्ट शो करतो, आरबीसीज प्रोडक्शन. त्याच्यानंतर बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट आणि सगळ्यात मोठी गोष्ट कॅल्सिटोनिन जे आहे, पॅराफॉलिक्युलर सेल एक हार्मोन रिलीज करतो, कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन रिलीज करत असतो. आता याच्या डोक्यात काय ठेवायचं? थायरॉइड ग्लॅंडमध्ये डोक्यात काय? एवढं भारूड तर वाचलं आपण. या भारूडापैकी आपल्याला काय येणार आहे? एवढं भारूड आपण वाचलं आणि या भारूडपैकी आपल्याला काय येणार आहे? तर बघा, सगळ्यात आधी पोझिशन. तुम्हाला जर 3 मार्काचा क्वेश्चन आला तर तुम्हाला पोझिशन सांगायची. सोपे कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे आपले मार्क्स आपण वाचवायचे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर हार्मोन्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हार्मोन T3 T4 आपल्याला माहिती आहे कसे बनतात. T1 T2 ला जोडतात आणि T3 T4 बनतं, हे आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये टेक्निकली काय डोक्यात ठेवायचं? सेंटेन्स तुम्हाला वाचायची गरज नाही. प्रोटीन सिंथेसिसवर अफेक्ट करणार, बेसिक मेटाबॉलिक रेटवर अफेक्ट करणार,
थर्मोरेग्युलेशन केलं होतं, ॲड्रेनालाईन आणि नॉन ॲड्रेनालाईनला प्रोड्यूस करतं आणि आरबीसी प्रोडक्शनवर इफेक्ट करतो. त्याच्यानंतर पॅराफॉलिक्युलर सेल, ज्याला सी सेल म्हटलं आहे, पण तो एक हॉर्मोन रिलीज करतो, तो आहे कॅल्सिटोनिन. आणि कॅल्सिटोनिनचं काम असतं बाळांनो कॅल्शियमचं लेवल मेंटेन करणं. इट मेंटेन दी कॅल्शियम लेवल. बॉडीमध्ये कॅल्शियमचं लेवल मेंटेन करण्याचं काम कॅल्सिटोनिनचं असतं. तर याच्यातले 4-5 कॅरेक्टर उचलायचे आणि माइंडमध्ये फिक्स ठेवायचे. पण कोणते इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे जे डोक्यात ठेवायचेच आहे? बेसिक मेटाबॉलिक रेट, बरेचदा विचारला जातो. त्याच्यानंतर पॅराफॉलिक्युलरचं नाव दुसरं सी सेल, कुठला हार्मोन रिलीज करतोय? कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन रिलीज करतोय. काय हार्मोनचं काय काम आहे? बॉडीमध्ये कॅल्शियमचं बॅलन्स मेंटेन करणं. क्लिअर आहे इतकी गोष्ट? क्लिअर आहे बाळांनो? यस ऑर नो? ठीक आहे, चला आता बघायचं आपल्याला, जर इफ increase the concentration of thyroid hormone or decrease the concentration of thyroid hormone, तर कुठले डिसीज कॉज होतात? डिसीज बद्दल कोणीही हिस्ट्री जॉग्राफी विचारणार नाही. डिसीज बद्दल कोणीही हिस्ट्री जॉग्राफी विचारणार नाही. पण सिंगल मार्क्सचे क्वेश्चन बनतात. कशापासून? सिंगल मार्क्सचे क्वेश्चन बनतात याच्यातून की कुठला डिसीज कुठल्या ग्लँडच्या सिक्रेशनमुळे होतोय. बघा, जर थायरॉइड ग्लँडनी सिक्रेशन जास्त रिलीज करायला स्टार्ट केलं तर त्याला आपण हायपर सिक्रेशन म्हणतो. हायपर सिक्रेशन, हार्मोनचं सिक्रेशन जर जास्त झालं तर त्याला आपण हायपर सिक्रेशन असं म्हणू. आणि जर हार्मोनचं सिक्रेशन लोअर झालं, इथे हाय लिहू आपण आणि इथे लो लिहू, हायपोसिक्रेशन. जर हार्मोन लो अमाउंट मध्ये रिलीज व्हायला सांग. मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपली बॉडी एवढी कोऑर्डिनेट आहे, कंट्रोल आणि कोऑर्डिनेट आहे की प्रत्येक हार्मोनचं सिक्रेशन बॉडीमध्ये ॲज पर रिक्वायरमेंट लागतं. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. ठीक आहे, तर हायपर सिक्रेशन जर झालं तर कुठले डिसीज कॉज होऊ शकतात? आणि जर हायपोसिक्रेशन झालं तर कुठले डिसीज कॉज होऊ शकतात? बघा, तुम्हाला एक डिसीज दिलेला आहे, ग्रेव्ह डिसीज. ग्रेव्ह डिसीज याचं नाव काय दिलंय? सेकंड रे, एक्झोथॅलॅमिक डिसीज. बघा, दिसतंय का? ग्रेव्ह डिसीज दिसतंय का? काय डोक्यात ठेवाल? हा कशामुळे झाला रे? कशामुळे झाला? थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन जास्त झाल्यामुळे झाला. सगळे कॅरेक्टर सारखेच आहेत. हायपर सिक्रेशन झालं, बीपी वाढणार, टेम्परेचर वाढणार, बेसिक मेटाबॉलिक रेट वाढणार, जे स्किन असते, जे डोळे असतात ते बल्जिंग. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दिली आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. बघा, टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिली, एक बाई डोळे काढून तुमच्याकडे पाहत आहे. दिसतंय का? एक बाई तुमच्याकडे डोळे काढून बघते आहे, हो की नाही? बघतेय का? हा, गुड. त्या बाईला सांगा की तिच्यामध्ये काय झालंय रे? तिच्यामध्ये काय झालेलं आहे? T3 आणि T4चं सिक्रेशन काय झालेलं आहे? हाय अमाउंट मध्ये झालेलं आहे. बल्जिंग ऑफ आईज म्हटलंय त्याला, बल्जिंग ऑफ आईज. सारखेच सिम्पटम्स आहेत, काही जास्त डिफरन्स नाहीये. फक्त क्वेश्चन सुद्धा असे विचारले जात नाही. क्वेश्चन काय विचारले जातात की ग्रेव्ह डिसीज तुम्हाला दिल्या जाईल आणि तुम्हाला विचारणार इट इज बिलॉंगिंग फ्रॉम और इट इज डिसीज रिलेटेड टू. कशामुळे होतो हा डिसीज? ग्रेव्ह डिसीज कशामुळे होतोय? ड्यू टू द हायपर सिक्रेशन ऑफ T3 T4. बरोबर की नाही? ड्यू टू द हायपर सिक्रेशन ऑफ T3 T4. जर सिक्रेशन लो झालं, थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन, वेळ संपली का रे? थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन जर लो झालं तर त्याच्यामुळे कॉज होणारे डिसीज कुठले आहेत? क्रिटिनिझम, मिक्झोडेमा, सिंपल गॉइटर. या दोन तीनही डिसीज मध्ये बाळांनो बघा, या दोनही डिसीज मध्ये इथे मेंटल रिटार्डेशन येतं, शॉर्ट हार्टेड असतं, बेसिक मेटाबॉलिक रेट डाऊन झालेला असतो, बीपी लो झालेला असतो. इथे सिम्पटम मी जे सांगताय ते डोक्यात ठेवा. सिम्पटम फक्त अंडरलाईन करून ठेवा, 1-2. तुम्हाला बाकी काही विचारल्या जाणार नाही. ठीक आहे. क्रिटिनिझम, याच्यामध्ये काय होणार? क्रिटिनिझम मध्ये काय होणार? मेंटल रिटार्डेशन येऊ शकतं. स्टंटेड हाईट म्हणजे शॉर्ट सुचर म्हटलंय त्याला,
पर्सन छोटा असू शकतो हाईटनी, थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन कमी रिलीज झाल्यामुळे, डॉर्फिझम म्हणू शकतो आपण येतो. मिक्झोडेमामध्ये बेसिक कॅरेक्टर सांगितले मी. मिक्झोडेमामध्ये काय होणार, स्किनचं पफिनेस वाढणार. पफिनेस म्हणजे काय, थिकनेस वाढलेलं असेल, थिकनेस काय वाढलेलं असेल, ठीक आहे. इथे सुद्धा बीपी लो, बेसिक मेटाबॉलिक रेट लो, बाकी सगळे कॅरेक्टर सेम असणार. डोक्यात ठेवायचं नाही, फक्त एवढं डोक्यात ठेवायचं की हायपोसिक्रेशनमुळे झालेलं आहे. थायरॉइड ग्लँडच्या हायपोसिक्रेशनमुळे क्रिटिनिझम झाला, मिक्झोडेमा झाला, ठीक आहे. सिंपल गॉयटर कशामुळे होतो, तुम्हाला माहिती आहे. सिंपल गॉयटर म्हणजे बरेच काळ आधी इथे घेंगा म्हणायचे बघा त्याला, घेंगा मराठीमध्ये. हा गळा एक असा सुजून यायचा. डायग्राम दिली आहे तुमच्या बुकमध्ये एक बघा, गळा सुजलेला आहे, स्वेलिंग दिसतंय डायग्राम टेक्स्टबुक मध्ये. त्याला घेंगा म्हणायच्या आधीच्या काळामध्ये लोक. तर ती जे का बरं आहे तुम्हाला माहिती आहे, थायरॉइड ग्लँडला सिक्रेशन बनवायसाठी, T3 T4 बनवायसाठी कशाची गरज आहे, आयोडीनची गरज आहे. आयोडीन जर बॉडीमध्ये कमी असेल, लेस अमाऊंट मध्ये बनत असेल बाळांनो, तर गॉयटर हा डिसीज होतो. म्हणजे ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ आयोडीन, आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे कॉज होणारा हा डिसीज आहे. आणि थायरॉइड ग्लँड जी आहे आपली ही, ती फुगते, स्वेलअप होते, कारण त्याला आयोडीन मिळत नाही. म्हणून तेव्हा सुरुवातीला बघा बऱ्याच वर्ष आधी आयोडीन युक्त नमक हा तुम्ही वर्ड ऐकला असेल, आयोडीन युक्त नमक खा, कारण थायरॉइडचं सिक्रेशन नॉर्मल बनतं. कारण की थायरॉइड कमी बनला तरी चालत नाही, जास्त बनला तरी चालत नाही. म्हणजे काय की तुम्हाला बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये आयोडीन बॉडीमध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे. जर कमी असेल तर गॉयटर हा डिसीज होऊ शकतो. क्लिअर आहे का, येस ऑर नो. कोणाला डाऊट असेल विचारा, विचारा. डाऊट नाहीये बघा. याच्यासाठी याला दुरुस्त करण्यासाठी काहीच नाही करावं लागत, फक्त सॉल्ट मध्ये, ज्याच्यामध्ये असं सॉल्ट खायचं ज्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे. आयोडीन युक्त सॉल्ट खावं लागतं सिंपल गॉयटर दुरुस्त करण्यासाठी. तर हे हायपोसिक्रेशन मुळे कॉज होणारे डिसीज आहे, हे हायपर सिक्रेशन. हायपर सिक्रेशन मध्ये एकच डिसीज होतो, ग्रेव्ह डिसीज. हायपोसिक्रेशन मुळे 3 डिसीज होतात, क्रिटिनिझम, दुसरा मिक्झोडेमा आणि तिसरा सिंपल गॉयटर. इथे तुमची थायरॉइड ग्लँड संपलेली आहे. 2 दिवसात तुमचा चॅप्टर संपेल बाळांनो, ठीक आहे. हा बेटा विचारा. येस ऑब्विसली. मला सांगा T3 ला बनवायसाठी किती मॉलिक्यूल लागत आहे, 3 मॉलिक्यूल. T4 ला बनवायसाठी 4 मॉलिक्यूल. आता मला सांगा जर मोर अमाऊंट मध्ये बनायला लागलं, म्हणूनच तुम्हाला सांगते ना की जर सिक्रेशन जास्त झालं तरी डिसीज कॉज होणार आणि सिक्रेशन कमी झालं तरी डिसीज कॉज होणार. म्हणजे तुम्हाला काही जास्त पण नाही पाहिजे आणि काही कमी पण नाही पाहिजे. आयोडीन जास्त होणं पण चांगलं नाही. तुम्हाला माहिती आहे मीठ जास्त खाल्ल्याने हाय बीपी होतो की नाही. मी तुमच्याशी बोलते तरी मला धाप येते, कारण मला लो बीपी आहे, माझ्या बॉडीमध्ये आयोडीनची कमतरता आहे, सॉल्ट कमी आहे, ठीक आहे. माझ्या बॉडीमध्ये सॉल्टची कमतरता आहे, त्याच्यामुळे मला लो बीपी आहे. ज्यांच्यामध्ये हाय बीपी असते त्याच्यामध्ये ऑलरेडी सॉल्टचं अमाऊंट बॉडीमध्ये जास्त असतं, तर त्यांनी सॉल्टला टाळायला पाहिजे. आणि माझ्यासारख्या पेशंटनी ज्यांना लो बीपी असते त्यांनी जेवणामध्ये सॉल्टचं प्रमाण थोडं लिटिल बिट, जास्त नाही, लिटिल बिट अमाऊंट मध्ये वाढवायला पाहिजे, ठीक आहे. डन एव्हरीवन, ठीक आहे. चला बाकीचा टॉपिक आपण उद्या डिस्कस करू. चलो बाय.